सन्मान्य दिनेश बडेकर यांच्या मार्फत सुद्धा आमच्या या आयोजनासाठी 500 रुपयाचं सहकार्य झालेले. मी त्यांचं ह्या आयोजकांमार्फत प्रशांत दादा बोलाडे यांच्या मार्फत मी त्यांचं सहर्ष इथं धन्यवाद व्यक्त करतो. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आला इथून डॉट. सुंदर सुरुवात जय गावदेवी पाली क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच लक्षात असू द्या. आडव्या बॅटनं स्पिचिडचा फटका इथे क्षेत्ररक्षक होते. मिळेल फक्त एकच धाव. दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खर तर इथून मिळेल विकेट. पहिला गडी मैदानाच्या बाहेर. स्वतः संघनायक समाधान गोंधळी. एकच धाव. 3 चेंडू संपलेत आणि 1 विकेट. नवीन फलंदाज क्षितिज माली. यंदाच्या हंगामामध्ये सर्वात फॉर्मात असलेला हा फलंदाज आपल्याला इन ऍक्शन मोड मध्ये क्षितिज माली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. यंदाच्या हंगामामध्ये यंदाचा हंगाम गाजून सोडलाय या फलंदाजाने खेरणे संघासाठी. तो क्षितिज माली मैदानाच्या आतमध्ये. क्षितिज आणि आशिष माली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिळेल फक्त सिंगल. 2 धावांवरती स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे. त्यानंतर सर्वेश वारे. खर तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंवरती 2 जर विकेट घेतले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथून झेल सुटली आहे आणि चेंडू फरार झालाय. येतोय हा चौकार. की नाही मिलावली विकेट. संपलाय आशिष मालीचा खेळ. मास्टर मी पुन्हा एकदा व्हॉलेंटियर्स यांना आठवण करून देऊ इच्छितो की त्यांना संजय बडेकर यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅश साठी आहे. तसेच गणेश खाने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅश साठी आहे. तर व्हॉलेंटियर्सना विनंती करतो की त्यांनी त्वरित सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. चला त्यानंतर खरं तर हे मनोबल वाढवणारं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय.
सर्व स्वयंसेवकांसाठी गणेशदादा खाणे यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि संजय दादा बडेकर यांच्या माध्यमातून खरं तर 100 रुपये. म्हणजे विचार केला अमोल दादा तर एक कॅच जर पकडली तर दिवसभराचा जो पगार असतो तो निघू शकतो. जो म्हणजे आपण MIDC मध्ये कामाला जातो त्याचा आपण रेट बघतो 14,000 रुपये. म्हणजे त्याचा दिवसाचा विचार केला 450-500 रुपये. मात्र इथून जर झेल ऑल इंडियर्सने पकडली तर तब्बल 600 रुपये त्याला मिळतील. इथून धामांचा विचार केला तिथे झेल सुटली शेवटच्या क्षणाला क्षितिज मालीजी आणि 2 धामा इथे ऍड होत आहेत. तेजस पाटील वरती हा हल्ला चढवण्याचा प्रयत्न. क्षितिज मालीला इथून कमबॅक करावं लागेल. क्षितिज मालीला स्थळ ठोकून खेळ करावा लागेल कारण आता संपूर्ण विश्वास संपूर्ण अपेक्षा असतील क्षितिज मालीकडून. फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला क्षितिज माली पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामधील सर्वात फॉर्माचा आणि एक उत्कृष्ट दमदार खेळाडू. खेळणे संघाचा इथून पंचांचा 9चा इशारा चेंडूला फेकून दिलाय फाईनच्या डोक्यावरनं सीमा पार षटकार. सात धावा इथे ऍड झाल्या आणि हा चेंडू असेल फ्रीट. धाबांचा विचार केला 15 धाबा धापुस्तकावरती. इथून मात्र क्षितिज माली आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. दमदार सुरुवात. पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर 6 धाबा क्षितिज माली फलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल फ्री हिटचा हा बॉल होता. पंचांचा इशारा ऑफ स्टिकच्या चेंडू बाहेर येतोय वाईट डायरेक्ट हिट. तिथे थोडस बमलिंग आणि एक धाव इथे चोरली जाते. या चेंडूवरती काय घडलंय वाईट +1 अशा 2 धाबा आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. 17 धाबा धाव पुस्तकावरती. समोर आता फलंदाजी ट्रॅक वरती रोहन गोंधळे. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो तो रोहन गोंधळी आता फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट असून कंटिन्यू असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो तेजस पाटील. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समोर रोहन गोंधळी. धामांचा विचार केला 17 धाबा धाव पुस्तकावरती. रोहन गोंधळी इन ऍक्शन मोड मध्ये फलंदाजी ट्रॅक वरती. फ्रीडचा बॉल आहे आणि फ्रीडच्या बॉल वरती कोणता फटका येतोय हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. चला वेळ वाया घालू नका. पुढचा बॉल इथून अजून एक वाईट बॉल. लाईन आणि लेंथ बघून गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तेजस पाटील. अजून एक वाईट बॉल. 18 धाबा धाव पुस्तकावरती. रोहन गोंधळी अजून समोर. फ्रीट अजून कंटिन्यू आहे. फ्रीट अजून कंटिन्यू आहे. चला क्षेत्ररक्षणामध्ये तिथे बघा आपण थोडासा बदलाव. फ्रीट अजून कंटिन्यू असेल. धामांचा विचार केला 18 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. हा फुल टॉस बॉल. पुरेपूर फायदा उचलला नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. स्ट्राईक एंड वरती क्षितिज मालीला आणण्याचं हे कार्य एक चांगलं कार्य रोहन गोंधळीच्या माध्यमातून. क्षितिज मालीला आता स्ट्रायकर एंड वरती आणलं जातं. याचं कारण काय? कारण क्षितिज मालीकडून संघाला अपेक्षा आहे. क्षितिज मालीवरती विश्वास आहे की हा खेळाडू मोठे फटके खेचू शकतो आणि तशा प्रकारे त्याने फटकेबाजी करणं तेवढंच महत्वाचं असेल. 19 धाबा. पुढचा बॉल. 2 चेंडूंचा खेळ संपलाय तेजस पाटीलचा. पुढचा बॉल लोअर फुल टॉस इथून खोदून काढलाय. कव्हर रिजनला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फेकतील तोपर्यंत फक्त सिंगल रन. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 रन 20 धाबा धाव पुस्तकावरती. 3 षटकांची मॅच आणि दुसरं षटक सुरू असताना स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे जाऊन पोहोचलाय 20 धाबांवरती. पुढची मॅच आपल्याला फ्रेश मॅच पाहायला मिळेल. डुंगी आणि उसारली. पुढचा बॉल फुल टॉस इथून हलक्या हाताने तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पकडलाय सेल.
संपलाय रोहन गोंधळीचा हा खेळ. अश्विन माळी. अश्विन माळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. क्षितिज माळी, अश्विन माळी, आशिष माळी, समाधान गोंधळी असतील. त्यानंतर रोहन गोंधळी हे मुख्य ट्रम्प कार्ड फलंदाज या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. अश्विन झाला, त्याच नंतर क्षितिज, त्यानंतर आशिष माळी हे युवा खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. ज्या युवांच्या खांद्यांवरती जबाबदारी रोहन दादा यांची. खरं तर मग कॅप्टनशिप मध्ये सुद्धा बदलाव आपल्याला पाहायला मिळतो या संघाचा. मागच्या खरं तर या हंगामापासून खरं तर समाधान गोंधळे आपल्याला कर्णधार बघायला मिळतात या संघाचे. उत्कृष्ट इथे विचार आपल्याला पाहायला मिळतात या संघाचे. युवांना खरं तर पाठबळ या संघाकडून सर्व युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल अश्विन माली फलंदाजी ट्रॅक वरती. अश्विन माली पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक नसतील, मिड ऑफला अडवणी केली जाईल. फक्त एकच धाव, एका धावेवरती समाधान. एका धावेनं 21 धावांवरती श्री गणेशा करत असताना स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे. आणि जर विकेटचा विचार केला तब्बल 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि 21 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा बॉल तेजस पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल, 3 षटकांची मॅच. शेवटचा बॉल फटका सुंदर आहे. बॅट मधून आवाज आला टक आणि चेंडू सरळ लॉक ऑनच्या डोक्यावरना फेकून दिला. आलाय हा शेवटच्या बॉल वरती षटकार. 2 षटक संपले. विचार केला 27 धावा धाव पुस्तकावरती. चला वेल वाया घालू नका. पाली संघ पंच लक्ष असू द्या. मेन अंपायर आपल्याला पाहायला मिळतात आमचे प्रशांत दादा फडके आणि लेग अंपायर राकेश दादा पाणेकर अशी एवन जोडी. MIDC विभागामधील 2 नावाजलेले उत्कृष्ट खेळाडू मात्र आज आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव पुस्तकावरती. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती सिद्धू भोईर येईल गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर अश्विन माली, नॉन स्ट्रायकर एंड वरती क्षितिज माली ज्यानं 2 षटका ठोकलेत. आणि स्ट्रायकर एंड वरती अश्विन माली येईल फलंदाजी ट्रॅक वरती. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेल वाया घालू नका, कारण वेळेला खूप महत्व आहे. अमोल दादा, गेलेला पैसा आपण एक वेळ परत कमवू शकतो, मात्र गेलेली वेळ आपण परत मिळवू शकत नाही. त्यामुळं वेळेला महत्व द्यायला शिका. आणि खरं तर वेळेवरती आपल्याला हे सामने सुद्धा पार पाडायचे. आज खरं तर पहिला दिवस या स्पर्धेचा. त्यानंतर उद्याचा विचार केला, उद्या स्पर्धा खरं तर अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा दिवस आणि अंतिम दिवस 2 दिवस क्रिकेट शृंखला आपल्याला पाहायला मिळते. आणि तब्बल 40,000 रुपये प्रथम पारितोषिक. मला तर वाटतं या विभागामध्ये प्रथमच आपल्याला रोख रक्कम 40,000 पाहायला मिळते 2 दिवसाच्या रजनीसाठी. आणि पहिल्या बॉलवरती आले 1 धाव, एका धाबेवरती समाधान. 28 धावा धाव पुस्तकावरती. क्षितिज मालीला जेवढं स्ट्रायकर एंड वरती ठेवेल तेवढं खरं तर आपल्याला इन ऍक्शन मोड मध्ये आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ सचिन स्पोर्ट्स खेळणे पाहायला मिळेल. 28 धावा. आता क्षितिज माली येतोय फलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल सिद्धू भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. सिद्धू भोईर आडव्या बॅट न तिथे शॉर्ट पाईन लेग रिजनला तू मै काय घडलंय. फलंदाज सेफ आहेत, मिळेल 1 धाव.
29 धाबा धाव पुस्तकावरती. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं होतं, एकच स्ट्राईकला दोन्ही फलंदाज होते. तिथे रनआउटची संधी होती, मात्र फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते. क्षितिज मालीजी पुढचा बॉल. समोर अश्विन माली आणि अश्विन मालीने ठोकलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. अश्विन माली पण दाखवतो मैदानामध्ये, हम भी किसी से कम नाही, आणि त्यानं ठोकलाय षटकार. मी म्हंटल होतं आशिष माली असेल, त्यानंतर क्षितिज माली, अश्विन माली हे युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूंवरती जबाबदारी. अजून एक मोठा दमदार, अजून एक मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय दमदार षटकार. धाबा तब्बल धाव पुस्तकावरती. चला पुढचा सामना पहिला कॉल असेल उसारली ब क्रिकेट संघाचा संघनायक आणि डुंगी क्रिकेट संघाचा संघनायक. आपण या नाणेफेकी करण्यासाठी हा पहिला ऑफिशियल कॉल असेल आपल्याला. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकी करण्यासाठी उपस्थित राहणं तेवढंच महत्वाचं असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर 4 चेंडू संपलेत, 41 धाबा धाव पुस्तकावरती. समोर अश्विन मालीची बॅट तापले आणि त्यानं ठोकले 2 चेंडू 2 षटकार. पुढचा बॉल आडव्या बॅटनं अडवणी करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबलिंग चुकी करतायत, चेंडू फरार जातोय 4 धाब्यांसाठी, येतोय चौकार. धाव पुस्तकावरती. शेवटचा बॉल अश्विन माली आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 2 षटकार, त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शेवटचा आडव्या बॅटनं फाईन रिझनला, चेंडू फरार जातोय 4 धाब्यांसाठी, चौकार. अशा प्रकारे पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावांचा डोंगर, धावांचा उच्चांक गाडताना स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 49 धावा धाव पुस्तकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी जय गावदेवी पाली क्रिकेट संघाला बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 50 धावा. स्वर्गीय दिलीप शेठ बोलाडे स्मृती चषक 2024 आज आपण पाहतोय मामांच्या स्मृती प्रित्यर्थ. इथे आपल्याला या सामन्यांचं आयोजन पाहायला मिळतं. प्रशांतदादा बोलाडे आणि त्यांचे संकल्पक मित्र या सर्वांची संकल्पना आणि त्यांची कल्पक बुद्धी आणि महालुंगी क्रिकेट संघ यांच्या खरं तर विचारधारणेतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आपण सर्व इथे एन्जॉय करत आहोत. या स्पर्धेसाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिक बांधवांचं आम्ही इथे स्वागत करतोय. या पुढील सामना आहे तो डुंगी आणि उसरली या 2 संघादरम्यान असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स
आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. डुंगी संघाचा संघनायक आणि उसारली संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. या पुढील हा सामना असणार आहे डुंगी आणि उसरली या दोन संघांच्या दरम्यान आपण हा सामना पाहणार आहोत. दरम्यान दर्शनी सामन्याकडे वळणं महत्वाचं. अगदी आपण पाहिलं सुरुवात केली होती त्या सुरुवातीमध्ये जर आपण विचार केला इथून खेळाच्या अहवालाचा, त्या अहवालामध्ये अगदी 49 धावा जमा केल्यात बॅटिंग करत असताना टीम खेळणेनं आणि 50 धावांचं टार्गेट ठेवलंय 3 षटकासाठी पाली संघासमोर. मग आपण जर पाहिलं तर 17ची सरासरी त्यांना मेंटेन ठेवावी लागणार आहे. डुंगी टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. टीम उसरली तुमचा संघनायक पाठवून द्या. विनंतीचा आणि प्रेमाचा कॉल आहे. तेजस पाटील याला सलग 3 सिक्सेस जर लगावले तर उमेश वारे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि रोहित तांबडे याच्यासाठी देखील आपण पाहतोय 3 विकेट सलग जर घेतल्या अजय तांबडे याच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दोन्ही बाजूने बक्षिसांची होती एक खैरात. तेजस पाटील ऑन स्ट्राईक, आव्हान त्यांच्या समोर 51 धावा 50 धावांचं. रोहित तांबडेचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न आहे. तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. क्षितिज माळी या खेळाडूच्या माध्यमातून फिल्डिंग सेटअप तिकडे आपण पाहतोय. चांगले पेट्रोलियम 2 ट्रम्प कार्ड खेळाडू आपण पाहतो. आशिष आणि क्षितिज हे 2 ट्रम्प कार्ड खेळाडू त्या टीमचे. एरवी आपण जर पाहिलं रोहित तांबडे चांगली गोलंदाजी देतो टीमसाठी. इन स्विंग बॉल टाकलाय अगदी खोळात बॉल. तेजस पाटील बॉल कडे बघत राहिलाय. विकेट किपिंगची भूमिका अक्षय पाटील कडून आपण पाहतो साकार केली जाते. अगदी फर्स्ट स्लिपला करण आहेत आणि अशा पद्धतीने फिल्डिंगचं सेटअप जर आपण पाहिलं, एक आपण त्यांना पाहतो काऊ कॉर्नर आणि एक खेळाडू त्यांनी उभा ठेवलाय लॉंग ऑफ मध्ये. अगदी आपण जर पाहिलं बाकीचं सगळं रेस्ट्रिक्शन खुलं आहे कारण आपण हा जो सामना पाहतोय त्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. लाईन विस्कलीत झालाय. गोलंदाज रोहित तांबडे अतिरिक्त धावेनं झाली आहे सुरुवात. टीम पाली जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. आपण समीकरणांचा जर अहवाल आणि विचार केला इथून चेंडू गणित धावांची तर मग गरज आहे 50 पर्यंत पोहोचायची. अजूनही पाहिजेत त्या म्हणजे 48. अक्रॉस द बॅट खेळलेत. पॉवरफुल स्ट्रोक, बंदुकीतून गोळी, सुसाट वेग. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते. रोहित तांबडेवरती अटॅक केलाय. या वेळेला संधी आली आहे. क्षितिज माली महत्वाचा गडी टिपला जाईल का? यस. तेजस पाटील नावाचा मोहरा टिपला जातोय आणि पहिला धक्का दिला जातोय टीम खेळण्याच्या माध्यमातून चिरड पालीला. चांगली अगदी आपण जर पाहिलं तर मग जी विकेट संपादन केली ती विकेट खूप महत्वाची. ज्या खेळाडूंना मागील मॅच मध्ये 47 धावांची इनिंग दिली होती, या सामन्यामध्ये मी म्हणेन किमान 2 षटकं 3 षटकं मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. असं घडलं नाहीये आणि अक्षरशः आपण जर पाहिलं तर आता पाहायला आपल्याला जरूर मिळेल की संघ अडचणीमध्ये सापडलाय. रोहित तांबडेचा बॉल आहे. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन आहे. बॉल मध्ये आपण पाहतो स्पिन टाकला जातोय आणि चांगल्या चेंडूची फेक देखील तिकडे खेळाडूंच्या अंतर्गत. टीमची धावसंख्या अगदी स्थगित आहे. आव्हानात्मक धावसंख्या पेळायचं जो आव्हान त्यामध्ये पोहोचणं म्हणजे थोडंसं कठीणच झालंय कारण संघामध्ये हा चेंडू मारणं महत्वाचं होतं. हा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा. इट्स अ बी मार्क बॉल. नेक्स्ट बॉल वरती आहे फ्री हिटची संधी. आता पंख खोलावे लागतील. आकाश भरावरी घ्यावी लागेल कारण आकाश भरावरी घेणं खूप महत्वाचं आहे. जिंकण्यासाठी काय कराल ते आता करा. आलिया घडी आपली साधा, अन्यथा मग या मॅच मधून तुम्हाला मात्र बाहेर ढकललं जाईल. याची आपण दखल घ्यावी लागेल. उसरली टीम तुमचा कॅप्टन येऊ द्या. डुंगी टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत अवेलेबल आहे. पा अवेलेबिलिटी इज अ व्हर्च्यू आणि व्हर्च्यू प्रमाणे क्रिकेट खेळ चालत नाहीये. त्यामुळे तुम्हाला नियमांचं पालन करायचं, अन्यथा मग जी पेनल्टी घोटसाल टीमला बसली होती तशी तुम्हाला बसेल.
नितीन काटावले सर आपण पाहतोय त्यांनी उपसरपंच पद घोषवलं, अर्थातच ते देखील या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर पंकज दादांना आपण पाहणार आहोत, जे खरं तर आज नवीन संघाची उभारणी आहे आणि डेब्यू मॅच आहे त्यांची. त्यांना देखील आपण देऊयात शुभेच्छा. ते देखील इथे उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे. आलेल्या सर्व उसरलीच्या ग्रामस्थांचं देखील आज आमच्या समालोचन डिपार्टमेंटच्या माध्यमातून देखील आम्ही स्वागत करतो. मॅचकडे आपण सहत आहोत. क्षितिज मालीला दुसरं षटक प्राचारण केलंय. षटकावरती आपण पाहिलं तर आता मदार असणारे 7 धावा झालेत. हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवायचा प्रयत्न होता. करण तांबडे बॉल वरती चांगली फिल्डिंग तिकडे आपण पाहतोय. फर्स्ट स्लिपच्या रिजन मध्ये फिल्डिंग सेटअप छान आता लावलेला तिकडे. सामना सुरू आहे. ग्रामपंचायत पोसरी या परिसरातून बिलॉंग करणारा संघ चिरडपाली. अगदी आपण पोसरी म्हटलं तर प्रताप जाधवचा संघ आठवतो. प्रताप जाधव म्हटलं तर मग त्या परिसरातून संगम प्रीमियर लीग खेळलेला एक व्यावसायिक गटातील खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला थोडासा आउट ऑफ फॉर्म. या वेळेला फरका चांगला आहे, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध केले आहेत आणि चांगला झेल दरम्यान फलंदाज होतोय बाद. हा पुढचा धक्का बसलाय टीम चिरडपालीला. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मधून समाचार आहे. आपण पाहतो 2 संघांच्या दरम्यान टॉस इथे केला जातोय. जनमान उसरली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल अर्थातच डुंगी. हेड इज अ कॉल आणि हा टॉस आलेला आहे तो म्हणजेच टीम डुंगीच्या बाजूने आणि त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही जनमताचा कल घेऊ, लोकशाहीला आम्ही प्रथमतः प्राचारण करू आणि सर्व एकमतानं डिसिजन घेत आम्ही संबोधित संघापर्यंत पोहोचू. यस, थँक्यू. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा आहेत. बेस्ट ऑफ लक. बॉट टीम्स शो द गुड गेम, ऑल्सो क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये क्षितिज माली. पुढचा चेंडू स्विंगर बॉल टाकलाय. गॅप मधून धाडायचा प्रयत्न आहे. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल. अखेरच्या क्षणाला आपण पाहतोय बॅकअप दिलं जात आहे आशिष माली कडून. धावा घेत असताना 2 धावा चोरट्या इकडे आपल्याला पाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या एकूण धावा धाव फलकावरती 9 या आकड्यावरती 9 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. संघाच्या माध्यमातून या धावा आता त्यांनी एकवटल्यात. नितीन गाठवले या मान्यवरांना विनंती आहे की आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला मंचावरती इन्व्हाइट केलं जात आहे. तुम्ही आमचे मान्यवर आहात आणि आपली जागा इतरत्र नसून आपली जागा प्रशांत आता बोलाडे महालुंगी क्रिकेट संघ आणि या व्यासपीठावरती त्यांच्या मनामध्ये आहे. तर या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. अलीकडच्या काळामध्ये या गोलंदाजी पाहणं म्हटलं तर मग प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडका होण्यासारखी ती दृश्य असायची. आपटी बार बॉल टाकायचा प्रयत्न आहे. धावा घेतील का नाही सामना मधोमध्ये फसलेला. मॅच मध्ये आपण पाहतो औपचारिकता फार फार आपल्याला पाहायला मिळते, कारण मॅच मध्ये धावा बनवणं महत्वाचं होतं. परंतु आज जी तेजसची विकेट पडली ती विकेट देणं योग्य होतं का हा प्रश्न, त्यामध्ये तेजस बाद झाल्यानंतर बॅकअप न मिळणं हे योग्य आहे का हा प्रश्न, आणि त्यामध्ये आता इथून देखील हाणामारी करायचा प्रयत्न नाहीये हा प्रश्न. 6 चेंडू 41 ची गरज आहे. सामना फसलाय. औपचारिकता बाकी असंही म्हटलं चालेल, कारण 6 मध्ये 6 सिक्सर जरी आले तरी 36 धावा बनतील फार फार. एखाद्या नो बॉलच्या प्रतीक्षेत आहे पाली संघ, परंतु त्यानंतर मग 6 मध्ये 6 षटकार मारणे एवढंही सोपं नाहीये. क्रिकेटमध्ये सोपं काहीच नाहीये आणि क्रिकेटमध्ये कठीणही काहीच नाहीये. इम्पॉसिबल हा शब्दच मला सांगून जातो की आय एम पॉसिबल. पुढचा बॉल असेल ओव्हर द विकेटने गोलंदाज आहे. कट करायचा प्रयत्न आहे. झेलची संधी. अक्षय पाटील विकेट किपर म्हणून पाठमोरे आले आणि हा आपण पाहतोय इकडे चांगला झेल. फलंदाज बाद झालाय. विकेट पडली आहे रोहिदास मैदानामध्ये. इकडे आपण पाहतो या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की आता फनी इन्सिडेंट चालू आहे. सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जी लढाई दिली होती चिरडपालीनं, आता ती त्यांच्या अस्मिता ते हरपून बसलेत. ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची. हा सामना जर गोडचाल संघ पाहत असेल तर तो म्हणत असेल की भाई लोग हम अगर जीतते हैं तो फिर चित्र अलग होते. फ्रंट फुटला जाऊन खेळायचा निर्णय. चांगला स्ट्रोक तिकडे. डायरेक्ट हिट काम म्हणून जाईल, परंतु नाही. बालंबाल बचावलाय खेळाडू. रोहन गोंधले आता खूप खुश आहे, कारण मैदानामध्ये आपण पाहतो त्याचा संघ खूप छान परफॉर्मन्स देतोय. विशाल गोंधले देखील तिकडे आपण पाहतो वारंवार कॉल वरती कॉल करतोय की रोहनला पारितोषिक लाव, परंतु रोहन ना गोलंदाजी करत आहे आता ना फलंदाजी करत आहे. मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या एकूण दुहेरी अंकामध्ये 10 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आकुट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडच्या दिशेमध्ये खेळलेत आशिष माली. येस, टेस्ट क्रिकेटर आम्ही मैदानामध्ये उतरले असं सांगतायत.
दिस इज नॉट फेअर. लिमिटेड ओव्हर्स मध्ये आपण खेळत असताना हाणामारी करणं खूप गरजेचं. का? कारण जरी सामना गेला तरी मग इथून तुमचा जो फटका आहे तो जर तुमचा चांगला फटका निघाला तर मग पुढील मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच नेक्स्ट खरं तर मॅच साठी तुम्हाला अजून पुढे प्राचारण मिळू शकतं. यावेळेचा बॉल आपण पाहतोय अगदी तिकडे फिल्डर एक धाव मिळणार. एका धावेपासून आपण पाहतोय संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पुढे वाटचाल होत असताना एकूण धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 12. टोटल 12 रन्स, 11 धावा, माफ करा. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. सोडून दिलाय बॉलला. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. अगदी आपण जर पाहिलं तर आता इथून पुढचा प्रवास थोडासा कठीण आहे. पुढील फेरीमध्ये दाखल होणारा संघ मे बी खेळणे संघ आता आपण बघतो त्यांचे चान्सेस मात्र 90% वाढलाय. इतकी छान त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली. इतकी छान त्यांची आपल्याला अगदी आपण पाहतोय की गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. पहिलं सत्र गाजवलं, दुसरं सत्रही गाजवतायत आणि मॅच मध्ये आपण पाहतोय आता अगदी पुन्हा एकदा पुनरागमनायच. काहीशे बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3. चांगली गोलंदाजी राहिली आहे. सामन्यावरती पकड निर्माण. ओ हो 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 हो, क्या बात आहे. सुंदर चेंडू. अशा पद्धतीनं सेकंड इनिंग संपते. अर्थातच सामन्याचा निकाल लागलाय आणि हा निकाल जातोय तो म्हणजेच टीम पाली संघाच्या विरोधानं अर्थातच हा निकाल जिंकलाय आणि या सामन्यामधून पुढील फेरीमध्ये अर्थातच तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला संघ आहे तो म्हणजेच स्वर्गीय सचिन स्पोर्ट खेरणे. वेल प्लेड, अभिनंदन. हार्डलक टीम चिरट पाली. नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. छान खेळ राहिला. अश्विन माली मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडूमध्ये 22 धावांची बहारदार इनिंग. सामना मधोमध्ये अडकला असताना संघाच्या हितासाठी यानं केली फलंदाजी आणि आपण पहिलं षटक देखील सर्व गोलंदाजांची चांगलं फेकलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेला अडचणी काळामध्ये संघाच्या मदतीसाठी धावून आलेला खेळाडू आहे तर आम्ही ते इन्व्हाइट करतोय अश्विन मालीला की आपण यायचंय आणि आपला आपण अवॉर्ड घेऊन जायचंय. मॅन इन फॉर्म अश्विन माली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इज अ ब्रदर ऑफ आशिष माली ऑल्सो. दोघे आपण पाहतो तशीच शरीरयष्टी आणि तसाच खेळ देखील दोघांचाही. फक्त कॅप्स वेगळ्या ते परिधान करतात. एकाची आपण पाहतोय ब्राऊन कॅप कारण तो ब्राऊन बॉय आहे. आपण ब्राऊन गर्ल पाहिलेली आहे. इथे मॅन ऑफ द मॅच आशिष चा बंधू अर्थातच अश्विन माली ठरलेला आहे. आम्ही त्याला इन्व्हाइट करतोय. आपण आपला अवॉर्ड घेऊन जायचा आहे. सामन्याचा सामनावीर पारितोषिक दिलं जाईल. या पुढील सामना लगेच इन ऍक्शन मध्ये या. उसरली टीम तुम्हाला करायची आहे फलंदाजी. तुमचा सर्व संघ इथे उपस्थित करा आणि तुमच्या विरोधामध्ये आहे डुंगी संघ. तर डुंगीचा सामना होणार उसरली. एक आपण पाहतोय नौका संघ उभारलाय पंकज दादांनी अर्थातच उसरली आणि त्यांचा पहिला सामना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ते डुंगी संघाला आता सामोरं जातील. या पुढील जो सामना आहे तो मोसारे आणि कोंडले या दोन संघांच्या दरम्यान असणार आहे. या दोनही संघांनी देखील तयार